मित्रांनो मला वाटलं मी पण मेकॅनिक होईन का काय लागेल. कसं माहिती आहे का, केबल टाका गेलं तर स्प्रिंग कशी होती टाकली त्याच नाही माहीत, ती आडवी टाकली. तुम्ही खोलाय तर खोला, आता बसवायचं वांदे झालं ना काय. तरी बसलो मी थोडा, आता युट्यूब बघायला तेव्हा ते जमत. नमस्कार मंडळी, खूप दिवसापासून कमेंट येत होते डेली ब्लॉग आपला. आता सध्या डेली ब्लॉग जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न. आज वाजलेत 8 आणि आपल्या गाडीची केबल गेलेली आहे, एक्सिलेटर केबल. तर आता गुन्हाकडे जातो. आणि काल कामावर जेव्हा जायला निघालो तेव्हा केबल जाम झाली होती. तर हा आमच्या गावाकडचा परिसर जवळच आहे, जसं काय एवढं लांब नाही. लाईट पण म्हणजे सकाळपासून लाईटच नाही, रात्री पाऊस पडला लाईट पण नाही. आज मला फोन केला होता, आहे का केबल, तो आहे. तर ठीक आहे बघू. बाईक निघालो, गाडी आहे पण पाऊस एवढा आहे ना, पावसामध्ये गाडी माझी वैताग झाला. असं इकडे पण बघा तुम्ही, सगळीकडे अख्खा शेतबीत भरलेले आहेत रस्त्याच्या कडेला. चाललं इकडे. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या इकडे भरपूर पाऊस आहे मित्रांनो, भरपूर पाऊस आहे. मित्रांनो काय आलाच नाही ते आज. गॅरेज तर सगळं बंद आहे. टॉवेल तर तिकडे लटकवला आहे, इकडं न लॉक आहे. केबल तर लागणार आहे. मग आता आपलं जायला लागेल पम्याकडं. चला घेऊन चला जरा. कशाला दाखला 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 हा ते पूर्ण काढायचं आहे. हां परिस्थिती पाहिजे इंडियाकडे. अरे काय बोलतो, काय बोलतो काय नाही आहे ना, कुठे जा जाऊ जाऊ आहेस तू. नाही शेठ बस काय बोलतो काय ना, आलो इकडेच. मग काय बोलता, आराम आता ना, सगळा आराम झाला, आटपला सगळा. 8 दिवस पम्याला भेटलेला नाही ना, भेटला पाहिजे. आला होता आपला इथं याला गेला ना. हा नाही नाही, खोडाल्याच्या पुढं तो ह्यो पाडा आहे, गांगड पाडा काहीतरी आहे खोडाच्या पुढं. तर तिथून एक रस्ता जातो, तो डायरेक्ट एक रस्ता तिकडून जव्हारवरून पण आहे. म्हणजे त्र्यंबकचा त्या ब्रह्मगिरी आहे ना, त्याच्या मागं तिकडं 15 किलोमीटर आहे, जवळ आहे इथून. हरिहरगड घरी राहू ना त्याला, त्याला पण काय त्याची आवडी झाली ना आता. घरी दुकान अजून बंदच आहे. साबाईदाराचा गुन्हाचं दुकान बंदच आहे. गेला जाऊन आलो मी तिकडे, तरी पण पत्ता नाही मला. कुठं गुन्हा गायब आहे. हो बाप्पा, सकाळी बनवतो, आलो ना
तो गुन्हा नव्हता, लॉक होता गुन्हा दरवाजाला. पगाकडे गेलो, टाकला घेऊन आलो काय केबल घेऊन आलो असा. टाकतो कसा आता काय करशील? अरे रात्री जायचं आहे अटकत तू त्या लयला रिस्क घेऊन फायदा नाही सांगता येतं. एवढं लांब जायचं झाला पटकन काय झाला मग? रातची जायचं जर चांगली गाडी करून चांगली पाहिजे ना. रातचे काय सांगता येतं का पडत पावसा पाण्याची कोण हात केला तरी थांबत नाही. एक दिवस तसाच गेलेलो असला फार एखादा असेल तो थांबल, नाही तर दुसरा एखादा अडचण तर नाही थांबत. मला एवढे रात्रीचे 6-7 जोर दिसत माणूस चोर थांबायचा, नंतर अजिबात नाही. काळोख झालं का अजिबात थांबाय को कितीही असं अजिबात नाही थांबत. एक दिवस वर्षाला माणूस घेऊन आलेला, ते मोरीत घालवत होता मला. ते मोरेत ते संभाजी वीट होते आणि ते मोरेत इथे बोलतो आणून सोड. हे तर पेटी जवळ काय कुठे त्याला उतर जा तिला जिकडे जाय तिकडे तिकडे कुठे तरी जायचं. पण तो येणार आहे ना, येईन तरी नाही तुला पिलेला माणूस नाही सांगता माणसं सांगता टाकून मोडलं ते म्हणजे तुझं महिनाभर डिजिटल ते घ्यायला लागतील, ते वेगळ्याच वाटत होतं. चलो जायला लागेल ना, ते जुगाड करायला लागेल ना. टाईम होतो. फायनली मित्रांनो केबल आणली. रस्त्यात आपल्याला गाडी वगैरे भेटली. आता आपण ती टाकायला जाऊया. आता बघू, जुगाड करू. मेकॅनिक तर नाही, आता आपल्याला जुगाड करायला लागेल काहीतरी. तर घरी पोचूया. पाऊस कमी झाला. जुगाड करायला लागेल. इथून केबल अडकली होती मित्रांनो, डायरेक्ट केबल होती खोललेली सगळी. आणि आता ही केबल डायरेक्ट होती एक्सिलेटर, ही डायरेक्ट आतमध्ये कुठली होती. आता पुन्हा परत बसवायला लागेल. कसं माहिती आहे का, केबल टाकायला गेलं तर स्प्रिंग कशी होती टाकली त्याच नाही माहीत, ती आडवी टाकली. अर्धा केलं टाकायचा मोठा प्रश्न पडलाय. मला वाटला का मी पण मेकॅनिक मित्रांनो, मला वाटला मी पण मेकॅनिक होईन का काय, तर नाही रे, ते एवढा जमाय बघून तुम्ही खोलायचा खोला. आता बसवायचं वांदे झालं ना काय, तरी बसलो मी. आता युट्यूब बघायला तेव्हा ते जमत.